रूपेण श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यात आपण सर्वजण मिळून महान ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 400व्या ओळीचा आपण विचार घेऊन येथीचे वर्ण. आज अवघड जय विचारशी हे नाम, ते केवळ हेची ब्रह्म जानसी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, या नामातला अर्थ जो आहे, या अर्थाचा जर आपण त्याच्या विनियोगापासून होणारे जे लाभ म्हणा किंवा त्याच्या विनियोगापासून होणारे साद्गुण्य म्हणा, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पण हे केव्हा कळेल तुला? जर या नामाचा, ओम तत्सत या नामाचा विचार केला तर तुला कळेल, नाही तर नाही कळणार. काय कळेल विचार केला तर? हे कळेल तुला, केवळ हेचे ब्रह्म. हे नाम म्हणजे केवळ ब्रह्म आहे असं तो विचार केल्यानंतर विचाराच्या अंती तुला समजू की हे नाम म्हणजे ब्रह्म आहे. मग सगळ्या नामनामीमध्ये फरक आहे. नाम वेगळं, वस्तू वेगळी असते, नाव वेगळं असतं, पण परमात्म्याच्या नामनामीमध्ये मात्र अभेद आहे. परमात्मा आणि नाम हे एकच आहे, त्याच्यात भेद नाही. पाहे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलणे तेथ नेतसे, जेथुनिका हे प्रकाशी दृश्य जात. हे जे मंत्र आहे ओम तत्सत, हा मंत्र जो आहे तो तिथे घेऊन जातो. जर याचा आपण नियमाने, प्रेमाने, श्रद्धेनं, भावनेनं जर याचं नित्य अनुष्ठान करत राहिलो तर ते कुठे घेऊन जाते? जिथून निर्माण झालेलं आहे, जिथं प्रकाशमान झालेलं आहे, तिथं हे घेऊन जाते नाम. तर नाम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाम हे नामीकडे घेऊन जाते. नाम हे ज्या भगवंताचं आहे त्या भगवत स्वरूप करतं नाम. असं या नामाचं एक महान सामर्थ्य आहे. तद्रूपता नाम हे प्राप्त करून देते. आणि म्हणून ओम तत्सत जे नाम आहे, हे नाम वाचक आहे आणि वाच्य आहे परमात्मा. या नामाच्या स्मरणाने ते वाच्य जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी एकरूप करून देते. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट, तयाचे हे अंतुवट व्यंजक नाम. ते तव निर्विशिष्ट, तो परमात्मा जो आहे, ते परब्रह्म जे आहे, ते परब्रह्म तर नाम रूप संबंध, जाती, क्रिया, भेद ही विशेषणे त्या परब्रह्माच्या ठिकाणी लागल्या जात नाही. कारण ही सगळी विशेषणं जी आहेत ती साकार वस्तूला असतात.
परब्रह्म हे निराकार असल्यामुळे त्याला नाम नाही, निराकार असल्यामुळे त्याला रूप नाही, एकच असल्यामुळे संबंध नाही, पुन्हा एकच असल्यामुळे व्यापक असल्यामुळे त्याला जात नाही. त्याप्रमाणे ते सर्व ठिकाणी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी क्रियाही नाही आणि एकच असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेदही होत नाही. त्या परब्रह्माचं ओम तत्सत हे अत्यंत जवळचं आहे. नव्हे ओम तत्सत म्हणजेच ब्रह्म असं म्हटलं तर वावगं होणार नाही. जवळचं म्हटल्यापेक्षा तेच परमात्मा आहे, बस याच्यात कुठल्या प्रकारचा भेद नाही. परी आश्रय आकाश आकाशाचिका तैसा या नामनामी आश्रय तैसा अभेद असे. त्याला दृष्टांत दिला. जसं आकाशाला आधार कोणाचा आहे? आकाशाला आधार आकाशाचाच आहे, कारण आकाशासारखं दुसरं काही नाहीच आहे. म्हणून आकाशाला आधार हा आकाशाचा आहे. तसं या नामनामीचा आश्रय, नाम आणि नामी जर दोन असते तर त्याला कोणीतरी आश्रय घ्यावा लागला असतो. पण नाम आणि नामी हे दोन्ही एकच असल्यामुळे, त्यांना काही अभेदरूप असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा आश्रय नाही आहे. मंदिरात तरी पण ठेवा. तेव्हा परी आश्रय आकाश, नाम मात्र भेद आहे, भेदच नाही. आकाशात काय भेद असतो? आकाश तर एकच आहे. आकाशात कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे. तुम्ही औपचारिक भेद मांडला तरी नाही, एकच असल्यामुळे. हा अनेक असतं तर मग तिथं भेद मांडला. तसं परमात्मा किती आहे? एकच आहे. म्हणून नाम नामी हा व शब्द प्रयोग आहे. खरं जर पाहिलं तसं नाम आणि नामी हे दोन्ही एकच, दोन नाही. उदय लिया आकाशी रवीच रविते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी. उदय लिया आकाश, आकाशामध्ये सूर्याचा उदय झाला असता. सूर्याला प्रकाशित कोण करतं? सूर्याला प्रकाशित सूर्यच करतो. त्याला काही बॅटरीची गरज नाही आहे, दिव्याची गरज नाही आहे. सूर्याला प्रकाशित सूर्यच करतो. त्याप्रमाणे हे नाम जे आहे ओम तत्सत, ते परमात्म्याला प्रकाशित नाही म्हणायचं. ते परमात्मा नाम हे एकच आहे. मग त्या नामाचा उच्चार केल्यावर परमात्मा व्यक्त होतो. नाम म्हटलं की जसं विठ्ठल म्हटलं की पुढे मूर्ती उभी राहते, तसं ओम तत्सत म्हटलं की परब्रह्मच उभं आहे. म्हणून त्रिअक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म. या लागी कर्म जे जे की जे. म्हणून भगवान सांगतात अर्जुना, याची 3 अक्षर आहेत, ओम तत् आणि सत. हे 3 अक्षराचं असणारं जे नाम आहे ओम तत्सत, हे केवळ नाम नव्हे
तर हे केवळ परब्रह्मच आहे. या लागी कर्म जे जे केले आणि म्हणून ब्रह्मप्राप्ती करता जे जे करावं त्या साधनाच्या द्वारा परब्रह्माचीच प्राप्ती होते. साधन दुसरं कोणतं असणार? नाममंत्रच आहे. त्या मंत्राचं जेवढं जास्तीत जास्त श्रद्धा प्रेमपूर्वक चिंतन करावं तेवढं लवकरात लवकर परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत. परमात्म प्राप्तीचं हे नाम अंतरंग साधन आहे. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैवं तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते. यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, पण यांच्या ठिकाणी सात्विक श्रद्धा पाहिजे. यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, यांच्या ठिकाणी निष्ठा असणं फार गरजेचं आहे. आणि ती सात्विक निष्ठा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पुन्हा आस्तिक्य बुद्धी असणं गरजेचं आहे. आस्तिक्य बुद्धी याचा अर्थ परमात्मा आहे ही भावना पाहिजे, तर परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल. परमात्मा आहे असं जर कळलं किंवा अशी बुद्धी असेल तर परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल. तुम्ही जर परमात्मा नाहीच असं म्हणाल तर मग तुम्ही काही केलं तरी परमात्म्याची प्राप्ती होणं शक्य हो नाही. म्हणून नेहमी विचार जर केला तर अंगहीनता संपल्यानंतर जे प्राप्त होत ते प्राप्त होणार आहे. सत सत म्हणजे त्रिकालाबाधित असणार परमात्मा. आणि ब्रह्मप्राप्ती करता केलेले जे सतनाम त्या सतनामाच्या विनियोगाने कार्यासह ब्रह्मरूपता प्राप्त. कार्यासह कर्म ब्रह्मरूप होते. इतका त्या ओम तत्सत या नामाला महत्व आहे. आणि ओम तत्सत या नामाचा विनियोग जर आपण केला तर निश्चित त्याने परमात्मा प्राप्ती झाल्याशिवाय राहत हो नाही. परंतु विनियोग करता येणं फार गरजेचं आहे. विनियोग करणं फार गरजेचं आहे. तो विनियोग करता आला पाहिजे. ते याग अथवा दाणे, मग ते यज्ञ असेल, ते दान असेल, ते तप असेल, त्याचा विनियोग करणं फार महत्वाचं आहे. मग ते याग अथवा दाणे तपादिके ही गहने ते निपजतो का न्योने होऊन ठाकू. म्हणून ते यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, यापैकी कुठलंही कर्म असेल, यज्ञ दान तप हे तिन्ही पैकी कुठलं जरी कर्म असेल तर ते कर्म पूर्णपणे सिद्धीला नेऊन घालणं किंवा सिद्ध होणं ते केवळ या नामाच्या अनुष्ठानावर अवलंबून. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त याचा अनुष्ठान कराल, सतत याचं चिंतन कराल, तर तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती फार काळ लागणार. लवकरात लवकर परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार हो नाही. पण हे कधी करायचं, कधी नाही, कधी बंद पडायचं, कधी सुरू, तसं चालत नाहीये. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ
तया जवळी नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ। नित्य नेमाला फार महत्व आहे। जर नियमाने केलं तर परमात्मा प्राप्त होणं फार काळ लागत हो नाही। नित्य नेम पाहिजे, पुन्हा प्रेम, श्रद्धा आणि आस्तिकता पाहिजे। परमात्मा आहे हे निश्चित आपल्याला श्रद्धा प्रेम पाहिजे, तर परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल। पण तुमची जर आस्तिकताच नसेल, आस्तिक बुद्धी नसेल, तर परमात्मा प्राप्त होणं शक्य हो नाही आहे। अस्तित्व तुम्हाला मान्य पाहिजे। पुष्कळ लोक देव नाही म्हणतात, मग ते नाही म्हणणाऱ्यांनी किती साधना केली तरी त्यांना परमात्म्याची प्राप्ती होणं शक्य हो नाही। परी परिसाच्या वरकली नाही चोखा पिडाची बोली, तैशी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती। परिसाच्या वरकली लक्षात ठेवा, परिसाच्या कसोटीवर जर शुद्ध सोनं घासलं तर काय होईल? अहो सोनं ही भाषात राहणार नाही। सोनं कुठं कसोटीवर घासतात काय? हा, त्याच्यात जर हिणकसपणा असेल तर तो हिणकसपणा तो कस दाखवतो। पण शुद्ध सोनं तुम्ही किती घासलं तरी त्यातला कमीपणा ते दाखवेल का? कमीपणा दाखवेल नाही त्याच्यात, तर ते कमीपणा कसं दाखवेल काय? त्याप्रमाणे परमात्म्याचं नाम जे आहे ते जर परमात्म्याला समर्पित केलं, नाम तर घ्यायचं पण ते नाम भगवत अर्पण बुद्धीने ते परमात्म्याला समर्पण करायचं, म्हणजे परमात्म प्राप्ती व्हायला वेळ लागत। जे परमात्म्याचं नामजप करायचं, तो दररोज केलेला नामजप तो परमात्म्याला समर्पण करायचा आहे, तरच अशा प्रकारे परमात्म्याची प्राप्ती व्हायला वेळ लागत, परमात्म स्वरूपता प्राप्त होते। पण मात्र रोज समर्पण बुद्धी पाहिजे। त्यांनी तर सांगितलं यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम। सर्वच त्यांनी याच्यात सांगितलं की तुम्ही जे यत् करोषि जे करता, यदश्नासि तुम्ही जे ग्रहण करता, यद ददासि तुम्ही जे देता, यत् तपस्यसि तुम्ही जे तपश्चर्या करता, ती सगळी मला अर्पण करा, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही। तुम्ही आपल्याकडे काही घेऊच नका, छाती बडवायचं काम करू नका। सर्व ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधी। सर्व कोणतंही कर्म असो ते परमात्म्याला समर्पण करून जर ते कर्म केलं तर परमात्म प्राप्तीला फार काळ लागत नाही। मुनिया पुरयाची परी नुरेची तेथ अवधारी, निवडून येती सागरी जैसी या नदी। ज्याप्रमाणे समुद्रामध्ये गंगा मिळाली की ती निवडून काढता येते का? ते समुद्र रूप होऊन जात। मिळून मिळतशी असा समुद्री गंगा जैसी। एकदा गंगा समुद्राला मिळाली की ती वेगळी करता येत हो नाही। जोपर्यंत त्या समुद्राला मिळत नाही तोपर्यंत नद्यांचा भेद निवडता येतो, भेद करता येतो। पण सर्व नद्या एकदा समुद्राला मिळाल्या की ही भागीरथी आहे, ही गोदावरी आहे, ही कृष्णा आहे, असे काही निवड करता येत हो नाही। ते एक रूप होऊन
जातात, पूर्णत्वाला त्या प्राप्त होतात. तसं जीवाने जर सर्व कर्म परमात्मा अर्पण बुद्धीनं केलं तर तो परमात्मा व्हायला वेळ लागत, तो वेगळा उरत नाही. काय ते उरले वेगळे अनिक, वैकुंठ नायक जया कंठी. काय त्यांना वेगळं राहतं? ज्याच्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन आहे तो परमात्माच होतो ना. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसाला. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला डोळस हे विशेषण देत आहेत की अर्जुना, याप्रमाणे परमार्थामध्ये डोळस असणारा मनुष्याने डोळसपणाने परमार्थ करावा का डोळे झाकून करावा? डोळसपणाने परमार्थ करावा. डोळे झाकून कुणाच्याही मागे पळाल तर काय वेळ आंधळ्याच्या पाठी लागले. आंधळे घात एक वेळे मागे पुढे. म्हणून डोळसपणाने परमार्थ असावा. उगे डोळे झाकून कुणाच्याही मागे पळत राहू नाही. म्हणून भगवान अर्जुनाला विशेषण देतात की हे डोळस असणाऱ्या अर्जुना, तुला ब्रह्म नामाची शक्ती सांगितली आतापर्यंत. या नामाच्या शक्तीने ब्रह्मदेवालाही सामर्थ्य प्राप्त झाले. या नामाच्या शक्तीने ब्रह्मदेवालाही विश्व उत्पत्तीचं सामर्थ्य प्राप्त. एवढं सामर्थ्य या नामामध्ये. आणि याच शक्तीने कर्म आणि कर्ता हे ब्रह्मरूप होतात. याच शक्ती, कर्मही ब्रह्मरूप आणि कर्ताही ब्रह्मरूप. अर्थात जरी त्यात कमी पडलं तरी ते पूर्णत्वाला प्राप्त होते. असाधू कर्माला साधुत्व प्राप्त होते. आणि या नामाच्या शक्तीनं निर्विशेष असं असणारं जे परब्रह्म, त्या परब्रह्माचं यथार्थ ज्ञान होतं. अशी या नामाची महान शक्ती आहे. आणि अशी नामाची शक्ती अर्जुना मी तुला आतापर्यंत सांगितलेली आहे. आणि या नामाचा जो अर्थ आहे, या नामाचा जो विनियोग आहे, या नामाचा अर्थही तुला सांगितला, या नामाचा विनियोगही तुला सांगितला आणि याचा आभेदही तुला मी सांगितलेला. आणि एकेकाही अक्षरा वेगळ वेगळा विरा विनियोग नागरा बोली डोरीती. भगवान सांगतात अर्जुना, हे लक्षात ठेव, महत्वाचा भाग. एक एक अक्षराच्या कर्मामध्ये किंवा एक एक अक्षराच्या कर्माच्या आधी, मधी आणि शेवटी नेहमी याचा उच्चार करणं फार गरजेचं आहे. आरंभीही याचा उच्चार करणं गरजेचं आहे, मधीही याचा उच्चार करणं गरजेचं आहे आणि शेवटीही याचा उच्चार करणं गरजेचं आहे. त्याच्या सामर्थ्याने तद्रुपता प्राप्त झाल्याशिवाय राहत. एवं ऐसे सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम एवं ऐसे सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम. आता जाणितले की सुवर्म राया तुवा. हे चांगलं कवच घालणाऱ्या अर्जुना,
योद्ध्यांचा राजा असणाऱ्या अर्जुना भगवान अर्जुनाला विशेषण देतात. कवच धारण करणारा, सर्व योद्ध्यामध्ये योद्ध्यांचा राजा असणारा अशा अर्जुना, याप्रमाणे हे ब्रह्मनाम किती महत्वपूर्ण आहे, हे ब्रह्मनाम किती उत्कृष्ट आहे, या ब्रह्मनामाची काय शक्ती आहे हे तुला मी आतापर्यंत कळेल असं सांगितलेलं आहे. तरी एक सोनियाची श्रद्धा उपलवली हो सर्वदा, जयाचे झाले बंधा उरोनेदी. भगवान सांगतायत अर्जुना, महत्वाचा भाग लक्षात ठेव की ब्रह्मनामापासून सुरुवात करायची आणि मग मध्यंतरी वेद आहेत, श्रेष्ठाचार आहे, याना धरून जे यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, या सर्व कर्मापर्यंत तुझी सात्विक श्रद्धा अखंड राहणं गरजेचं आहे. त्या श्रद्धेमध्ये कमी जास्त होता कामा नये. आपल्या भावनेमध्ये कमीपणा जास्तपणा होतो. जर बोलाचं फुलाच गाठ पडली तर श्रद्धा वाढत जाते, आणि जर काही झालंच नाही तर श्रद्धा राहत नाही. कशाचं काय, काही गप्पा मारतो तो बाबा, काही आता इतके दिवस 6 महिने पाणी घातलं काही झालं नाही, श्रद्धेत कमीपणा पडला. श्रद्धेला महत्व राहत ओ नाही आहे. कारण आमची श्रद्धा जी आहे ही भगवंता करता नाही आहे. आमची श्रद्धा आमच्या प्रपंचा करता आहे. या प्रपंचाचं उलथपालथ होण्याकरता आम्ही श्रद्धा ठेवतो. का देवाची या चाडे आळवावे देवा, देवा करता आम्ही देवाचं भजन करतो, किंवा देवा करता देवाच्या दर्शनाला आम्ही येत ओ नाही आहे. लक्षात ठेवा, आम्ही येतो तो आमचं धडवाकडं होण्याकरता. देवा करता कोणी यायला रिकाम ओ नाही आहे. लक्षात ठेवा, म्हणून त्याची जी फलप्राप्ती आहे ती होत नाही सकामपणाने, तर कधीच होणार नाही. हा देवाची या चाडे आळवावी देवा, ओस देह भावा पाडून या. देवा करता देवाचं भजन करा. किती करावं की देह भान सुद्धा राहता कामा. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, ना कळून दे सुख दुःख. असं होतं का? भगवंताला पाहिल्याबरोबर देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. भगवंताला पाहिल्यानंतर देहभान हरपलं पाहिजे. असं होतं का? होत नाही. का होत नाही? तर आमची तद्रूपता नाही. जेवढ्या प्रेमाने भगवंताचं भजन करायला पाहिजे, जेवढ्या श्रद्धेने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, ते प्रेम ती श्रद्धा नसते. म्हणून देव आमच्या स्वप्नात सुद्धा येतो हो नाही येत. न श्रद्धेला प्रेमाला फार महत्व आहे. असं भगवान अर्जुनाला ब्रह्मनामाची महती सांगते. ते ब्रह्मनाम आहे ओम तत्सत. या नामाची महती, या नामाचा विनियोग हे सर्व भगवंताने अर्जुनाला सांगितलं. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण कुंडली वरदा ओम नमः पार्वती पते
देवी